नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा। त्रिकोणांच्या बाजूंचे लंब दुभाजक टिंबटिंब असतात, एकाच बिंदूवर असतात, लंब असतात। -5 × -3 बरोबर +15। रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात किंवा असंख्य। a(m × a(n) बरोबर a(m+n)। योग्य जोड्या लावा। गट जोड स्तंभालेख। तुलनात्मक अभ्यास। 2x + 3y द्विपदी। रूटमध्ये 144 12। पूरक कोन 180। a(0) = 1। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। 10 गुण। यामध्ये 6 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येकी 2 मार्क्स आहेत। त्यातला पहिला आकडा पहा। 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढून त्याचा लंब दुभाजक काढा। 2 गुणाकार करा। -12 × -7 बरोबर 84। अधिक 84 उत्तर लिहायचं आहे, कारण वजा गुणिले वजा अधिक होतात आणि बारीसाठी 84। यानंतर तिसरा प्रश्न पहा। 216 चे मूळ अवयव पाडा। कोटिकोणाचे माप लिहा। 40 अंश। उत्तर 50 अंश। पुढील परिमेय संख्येची बेरीज करा। 5/36 + 6/42। किंमत काढा। 5चा तिसरा। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। 10 गुण। 625 चे वर्गमूळ काढा। खालील पदावली सोडवा। कंसात 13 × 4 / 2 - 26। तिसरा प्रश्न, शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा। 105 व 154 यांचा मसावी काढा। भागाकार करा। -150 / -25। बेरीज करा। 2x + 4y + 3x + 2y। शेजारील आकृती जी आहे, विरुद्ध किरणांची नावे लिहिताना किरण PL, किरण PM, किरण PN, किरण PT असे लिहा। भागाकार करा। अतिशय सोपा आहे। 6 उत्तर येते। बेरीज करा। 5x + 6y उत्तर येणार आहे। अतिशय सोपी उदाहरणे आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। 10 गुण। 1 लसावी काढा। 15 30 90। दुसरा प्रश्न, 13/4 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। 13ला 4 ने भागाकार करायचा आहे। सोपे रूप द्या। 4/5 कंसाचा तिसरा + 4/5 कंसाचा दुसरा। चौथा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करा। कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा। अंतर्भागातील बिंदूंची नावे: बिंदू R, बिंदू C, बिंदू N, बिंदू X। बाह्य भागातील बिंदूंची नावे: बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V, बिंदू Y। पाचवा प्रश्न, 144 आणि 252 यांचा भागाकार पद्धतीने मसावी काढा। यामध्ये 5 प्रश्न सोडवायचे आहेत। 6 पैकी 6 उपप्रश्न दिलेले आहेत। 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत। 6वा प्रश्न यातील पहा। खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे लिहा। 85 अंश, 120 अंश। 180 मधून 85 वजा करायचे, 95। दुसरा प्रश्न, 120 चा पूरक कोन 60 असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 10 गुण। 1 दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। त्रिकोण STU मध्ये ST 7 सेंटीमीटर, TU 4 सेंटीमीटर, SU 5 सेंटीमीटर मापे घ्यायची आहेत। 2 खालील पदावली सोडवा। कर्ली ब्रॅकेटमध्ये कंसात 220 - 140 कंस पूर्ण अधिक चौकटी कंसामध्ये 10 × 9 अधिक कंसात -2 × 5 कर्ली ब्रॅकेट पूर्ण -100। 3 जागतिक वृक्षदिनानिमित्त 2 शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिली आहे। त्यावरून जोड स्तंभालेख काढा। रोपांचे नाव, शाळेचे नाव: बदाम, करंज, कडुलिंब, अशोक, गुलमोहर। नूतन विद्यालय: बदामाची झाडे 40, करंजाची झाडे 60, कडुलिंबाची झाडे 72, अशोकाची झाडे 15 आणि गुलमोहरची झाडे 42। त्याप्रमाणे भारत विद्यालयाने सुद्धा झाडे लावलेली आहेत। बदामाची 42, करंज 38, कडुलिंब 60, अशोक 25, गुलमोहर 40। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील। तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।
तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्यांचा नक्की सराव करा. परीक्षेसाठी फायदा होईल.